कुठलीच वेदना नाहीये. तुम्ही रोज चालताय, जेवताय, फिरताय, रोजची कामं सुरळीत करताय, पण तुमच्या शरीरात एक असा आजार वाढतोय जो हळूहळू तुमच्या हृदयाला, तुमच्या किडनीला, तुमच्या डोळ्यांना हा धोका पोहोचवतोय. विचार करा बरं काय? बरोबर, मधुमेह म्हणजेच डायबिटीज. आता हा डायबिटीज हा एक सायलेंट किलर आहे जो अतिशय धोकादायक आहे आणि याची संपूर्ण माहिती, याच्याविषयी लोकांमध्ये खूप सारे गैरसमज, हे बरेच काय काय आहे. तर नमस्कार, मी डॉक्टर कांचन. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मधुमेह म्हणजे नेमका काय आहे, मधुमेहाचे काय धोके आहेत, त्याच्या शरीरावर कसे दुष्परिणाम होतात. त्याचबरोबर रोजच्या जीवनशैलीमध्ये भारतात लाखो लोकांना मधुमेह आहे, पण तरी सुद्धा खूप जणांचा मधुमेह औषधं घेऊन सुद्धा कंट्रोल नसतो, अनकंट्रोल्ड असतो, म्हणजे ती साखर नियंत्रणात राहत नाही. आणि सगळ्यात शेवटी एक छानस त्या काही गोष्टी ज्या तुम्ही अवलंबल्या तर तुम्ही या आजारावर अगदी सहजपणे मात करू शकाल. सो आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण ही सगळी माहिती जाणून घेणार आहोत. आपण सुरुवात करू एका पेशंटपासून. एक पेशंट होते ज्यांचं साधारण एक 45 वय असेल, व्यवस्थित नोकरी होती, सगळं कुटुंब पण व्यवस्थित होतं, सगळं छान सुरळीत चालू होतं. फक्त शुगर एक वाढलेली होती, रक्तातली साखर वाढली होती. मग डॉक्टरांकडे गेले, त्यांनी काही औषधं दिली आणि औषधं चालू राहिली. कंटिन्यू औषधं घेत होते. काही महिने निघून गेली, त्यानंतर काही वर्ष निघून गेली आणि मग अचानक एक दिवस डोळ्यांना धुसर दिसायला लागली. त्याचबरोबर हळूहळू किडनीवर परिणाम होऊन किडनी सुद्धा डायलिसिसचं काम पडलं आणि सगळ्यात शेवटी त्यांना हार्ट अटॅक आला. आता या पेशंटमध्ये तुम्ही सांगा, हा एका दिवसात झालाय का फरक? हार्ट अटॅक किंवा किडनीचं डायलिसिस हे एका दिवसात झालंय का? तर नक्कीच नाही. यांना सुरुवात होऊन खूप वर्ष झाली होती. म्हणजेच काय की मधुमेह म्हणजे साखर ही रक्तातली वाढते आहे आणि गोळ्या चालू आहे, तर चालू ठेवायच्या आणि औषधं घेत राहायची. फक्त एवढंच त्यांनी केलं. पण ज्या गोष्टी आवश्यक आहेत, म्हणजेच जीवनशैलीमध्ये बदल आणि बाकी इतरही गोष्टी, हे त्यांनी केलं नाही आणि म्हणून त्यांना असं या हृदयविकाराच्या झटक्याला सामोरे जावं लागेल. तर आपण आज जाणून घेऊ की मधुमेह म्हणजे नेमकं काय. तर रक्तातली जेव्हा आपलं शरीर अन्न ग्रहण केल्यानंतर पचते आणि रक्तामध्ये एक शुगर लेवल म्हणजे ग्लुकोज तयार होतो. आता हे ग्लुकोज जे आहे हे शरीरामध्ये आपलं इंधन, म्हणजे त्याला प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी एक इंधन पाहिजे असतं आणि हे इंधनाचं काम करतं ते म्हणजे इन्सुलिन. हे इन्सुलिन सगळीकडे ग्लुकोजला सगळ्या संपूर्ण शरीरात आपल्याला पोहोचवतं आणि आपली एनर्जी लेवल आणि व्हायटॅलिटी छान राहते. पण जेव्हा हे इन्सुलिन तयार होणं कमी होतं किंवा बंद होतं किंवा हे योग्य प्रकारे वापरल्या जात नाही, तेव्हा होतं आपल्याला मधुमेह म्हणजेच डायबिटीस. सो आता बरेचदा असं होतं की गैरसमज काय आहे याच्यामध्ये की डायबिटीस हा, काही जण म्हणतात मला थोडाच डायबिटीस आहे किंवा मला कमी आहे मधुमेह किंवा मला साखर जी आहे ती कमी प्रमाणात. तर खरं सांगायचं झालं तर डायबिटीज मध्ये असं कमी किंवा जास्त असं काहीही नसतं, कारण हे नियंत्रणात असणं हे गरजेचं आहे. कसं होतं ना की ह्या शुगर वाढल्यामुळे किंवा या मधुमेहामुळे कसे कसे परिणाम शरीरावर होतात हे आपण थोडंसं जाणून घेतलं म्हणजे आपल्याला कळेल की याला सायलेंट किलर का म्हटलं गेलंय. तर सगळ्यात पहिले जेव्हा रक्तातल्या साखरेचं प्रमाण हे वाढत जातं तेव्हा आपल्या डोळ्यांच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्यामध्ये ही एक प्रकारची अकार्यक्षमता निर्माण होणं चालू होते आणि मग दृष्टी धुसर होणं किंवा कमी दिसायला लागणं इतकं सुरुवात येतं. कधी कधी अंधत्व सुद्धा येऊ शकतं. दुसरा महत्वाचा अवयव ज्याच्यावर मधुमेहाने परिणाम होतो तो म्हणजे किडनी. आता किडनी म्हणजे आपल्या शरीराचं हे फिल्टर आहे आणि जेव्हा साखर नियंत्रणात राहत नाही तेव्हा हे फिल्टर कुठेतरी
कमी पडतं. म्हणजेच काय की किडनीचं फंक्शन, नॉर्मल फंक्शन व्यवस्थित केल्या जात नाही आणि मग सुरू होतात ते किडनीचे आजार. त्याचबरोबर तिसरा महत्वाचा अवयव ते म्हणजे आपलं हृदय. जेव्हा मधुमेह कंट्रोल राहत नाही, साखर नियंत्रणात राहत नाही, तेव्हा हृदयविकाराचा झटका हा खूप मोठा धोका या साखरेमुळे निर्माण होतो. त्याचबरोबर पायांच्या नसा दुखणे किंवा पाय दुखणे, जखमा भरून न येणे, ही सगळी लक्षणं दिसतात ती फक्त मधुमेहामुळे. आता आपल्याला हे सगळं समजलंय की हे परिणाम होत आहे मधुमेहाने, पण आपण याच्यावर कशी उपाययोजना करायची किंवा डॉक्टर काय सल्ला देतात, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे छोटीशी एक पद्धत तुम्हाला सांगते, ती म्हणजे ए, बी आणि सी. तर या एबीसी मध्ये काय आहे? ए म्हणजे A1C म्हणजे HbA1c. बरेचदा ज्यांना मधुमेह आहे ते काय करतात, फक्त साखर तपासतात किंवा कोणी तर घरीच ग्लुकोमीटर असते तर रोजच साखर तपासतात. पण असं करून उपयोग नाही. HbA1c म्हणजे 3 महिन्याचा सरासरी रिपोर्ट असतो आणि तो करणं अत्यंत गरजेचा असतो. तो दर 3 महिन्यांनी हा केलाच पाहिजे. दुसरं म्हणजे ब्लड प्रेशर. बी फॉर ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर हे अधूनमधून तपासलं पाहिजे. म्हणजे असं होणार नाही की डायबिटीज आहे म्हणजे ब्लड प्रेशरचा काहीच संबंध नाही. मी तुम्हाला सांगितलंय की हृदयाशी हे कसं निगडीत आहे. म्हणून बी फॉर ब्लड प्रेशर हे अधूनमधून तपासणं गरजेचं आहे. आणि सी फॉर कोलेस्टेरॉल. रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे जेव्हा वाढतं तेव्हा अजूनच जास्त धोका निर्माण होतो आणि म्हणून या 3 तपासण्या करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता आपण तपासण्याही पाहिल्या, हे सगळं होतंय कशामुळे होते, म्हणजे मधुमेह म्हणजे काय किंवा याच्यासाठी आपण काय तपासण्या केल्या पाहिजे हे सगळं बघितलं. पण आता संशोधन काय सांगतंय माहितीये का, की औषधं जे आहे ना हे मधुमेह नियंत्रणात आणतं, ते नियंत्रणाचं काम करतं. पण जर आपण जीवनशैली बदलली तर मात्र आपलं हे संरक्षण होतं, ते आपल्याला संरक्षण देतं. कारण जीवनशैलीचेच हे आजार आहेत, मग ते मधुमेह असो की थायरॉइड असो की PCOD असो, हे लाईफस्टाईल डिसीज आपण याला म्हणतो. हे कुठेतरी आपली जीवनशैली बदललेली आहे आणि म्हणून हे निर्माण झालेले आहे. म्हणून याला बदलणं हे गरजेचं आहे. तर आता हे बदलायसाठी सुद्धा छोटे छोटे 4च नियम फॉलो करायचे. याच्यावरचा आता हा उपाय आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे प्लेट पद्धत. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन, तर आपण जो आहार घेतो आहे, तुम्ही जो जेवण करताय त्या जेवणामध्ये आपल्या ताटामध्ये हे 50% हे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स असले पाहिजे. फ्रुट्स म्हटल्यापेक्षा फक्त व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या असल्या पाहिजे. आणि त्याचबरोबर 25% हे असलं पाहिजे आपली डाळी म्हणजेच प्रोटीन्स. प्रोटीन्सचं प्रमाण हे 25% असलं पाहिजे. आणि 25% असलं पाहिजे ते म्हणजे धान्य, ज्याच्यामध्ये येते आपले गहू आणि तांदूळ. कारण मुख्यतः गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ हे धान्य आपल्या जेवणाचं ताट आता तुम्ही डोळ्यासमोर आणा बरं. त्या ताटामध्ये सगळ्यात जास्त आपण काय खातो, एक तर चपाती किंवा पोळी हे किंवा मग भात. पण भाज्यांचं प्रमाण तेवढं असतं का हो? नाही ना. आणि डाळीचं प्रमाण तेही कमीच असतं. कुणाकुणाला तर खूपच कोरडं जेवायची सवय असते, डाळी अजिबात घेतच नाही, फक्त आम्हाला भाजी चपातीच लागते असं छानच सांगतात ते. पण हे अत्यंत चुकीचं आहे. कारण हा जर तुम्ही प्लेटचा 50-25-25 हा जर नियम पाळला ना तर तुमची साखर ही नियंत्रणात राहील. कारण कार्बोहायड्रेट्स कमी राहतील, त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर जे आहे तेही कमी होईल. विशेष म्हणजे ज्या भाज्या आपण 50% घेणार आहोत त्याच्यामध्ये सॅलड असेल, त्याच्यानंतर शिजवलेली भाजी पण असेल. त्यामुळे हे सॅलडमुळे आपल्या शरीराची जी एनर्जी लेवल आहे ही चांगली राहील. आता दुसरी पद्धत, दुसरा त्याचा उपाय ते म्हणजे रोज फिरणे.
प्रत्येक डॉक्टर सांगतात ना की ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी किमान चालावं तरी. कारण जेव्हा आपण चालतो तेव्हा आपल्याला घाम येतो आणि ती ऊर्जा व्यवस्थित आपल्या शरीरातली घाणेरडी ऊर्जा घामाद्वारे बाहेर फेकल्या जाते आणि आपल्या सगळ्या अवयवांना एक छान नवचेतना मिळते. आणि त्यामुळे रोज किमान अर्धा तास पायी फिरणं हे खूप महत्वाचं आहे. ही झाली आपली दुसरी पद्धत. तिसरं म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. आता स्ट्रेस कसा मॅनेज करायचा? ताण तर खूप आहे बाबा, आणि ताण कमी करण्यासाठी भरपूर उपायही सांगितले आहेत. पण ताण खरा कमी होतो तो म्हणजे फक्त योगासनं, ध्यान आणि प्राणायाम. जर रोज आपण काही वेळ स्वतःसाठी दिला आणि आपण रोज नियमितपणे प्राणायाम केले, ध्यान केलं, तर आपला ताण आपण कमी करू शकतो. कारण कसं होतं ना, जेव्हा स्ट्रेस वाढतो तेव्हा कॉर्टिसॉल सिक्रेट होतं आणि कॉर्टिसॉल लेवल जेव्हा वाढली त्याच्या वाढीमुळे हा शुगरवर होतो आणि साखरेचं प्रमाणही वाढतं. आणि म्हणून आपल्याला आपला ताण जर नियंत्रणात आणायचा असेल तर आपल्याला छान ध्यान केलंच पाहिजे. 5 मिनिटं का असेना, पण 5 मिनिटाचंही ध्यान आपल्याला करता आलं पाहिजे किंवा प्राणायाम तरी करता आला पाहिजे. तर ह्या पद्धतीने आपण ह्या व्यायामाला आणि याला व्यायामाने आणि ध्यानाने शुगरला आपण कंट्रोल ठेवू शकतो. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नियमित तपासणी. ज्यांना मधुमेह आहे त्यांना मी जसं सांगितलं की फक्त साखर तपासून चालणार नाही, तर तुमचं बीपी तपासा, HbA1c तपासा. त्याचबरोबर तुमचं शरीराकडे व्यवस्थित लक्ष द्या की कुठे तुमचे पाय तर जास्त दुखत नाहीये ना, तळपायांची आग तर होत नाहीये ना. आणि असं जर असेल तर नक्कीच रक्तातली साखर तपासली पाहिजे. आणि ज्यांची साखर ऑलरेडी आहे, ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी HbA1c हे दर 3 महिन्यांनी केलंच पाहिजे. तर आपण जाणून घेतलंय ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या पद्धती. आपल्याला आता कळलंय सगळं, पण जर आपण हे इम्प्लिमेंट नाही केलं तर उपयोग काय ना. ज्ञान तर देणारे खूप आहेत, ही माहिती तुम्हाला अजूनही ठिकाणी मिळेल, पण तुम्ही इम्प्लिमेंट काय करताय हे महत्वाचं आहे. कारण आपण माहिती खूप घेतो, ढिगाणी माहिती घेतो, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन हे काहीही होत नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आजचा हा व्हिडिओ, तुम्हाला मधुमेहाचा पूर्ण माहिती मिळालेलीच आहे, पण यातली जर तुम्हाला वाटलं की आपल्याला मधुमेह आहे किंवा होऊ शकतो, तर आपण कुठली गोष्ट यातली करणार आहे. ह्याच्या 4 पद्धती मी सांगितल्या. प्लेट पद्धत, योग्य व्यायाम, ध्यान, फिरणं आणि रेग्युलर चेकअप. या 4 पैकी तुम्ही काय करणार मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला असं वाटलं की हा व्हिडिओ हा आपल्यासाठी तर महत्वाचा आहेच, पण दुसऱ्यांसाठी सुद्धा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या काही आहे समस्या, ज्यांना तुम्हाला वाटतं की याला असं होत आहे बाबा, याला सांगूया, तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकता. किंवा आयुर्वेदामधले ट्रीटमेंट किंवा काहीही तुम्हाला घ्यायचं असेल किंवा अजून माहिती हवी असेल तर ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा आहे. मी तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशन करून त्याविषयी अजून माहिती देऊ शकेल आणि औषध सुद्धा तुम्हाला कुरिअरने मिळू शकेल. त्यासाठी तुम्हाला स्पंदन आयुर्वेद मोशी पुणे येथे माझं क्लिनिक आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देत आहे माझ्या क्लिनिकचा. ज्यांना कोणाला वाटतंय की ऑनलाईन कन्सल्टेशन घ्यावं, ही माहिती उपयोगाची वाटते, ते नक्की कॉल करू शकता. सो थँक्यू सो मच. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी, अशाच नवीन नवीन माहितीसाठी नक्की चॅनलला बघत राहा. थँक्यू सो मच.